अभिजित पाटलांनी चांदोमामाला खाली आणले बाबा. शक्तीपीठचा काय विषय होतो. शक्तीपीठ महामार्गाला आपल्याला खऱ्या अर्थाने सांगतो, तो सांगोला परिसरातून जाणारा तो महामार्ग होता. पण सांगोल्याला एक पूर्वीचा हायवे, नागपूर गोवा हायवे आपण बघतो की अगोदरच झालेला खूप छान हायवे आहे. आणि त्याला पॅरलल 10-12 किलोमीटर पासून 15 किलोमीटर पासून तो हायवे जात होता. तेव्हा आम्ही विचार केला की असा हायवे आपल्या दुष्काळी भागातनं, ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी कमी आहे त्या भागातनं गेला, खास करून आमचं शिखर शिंगणापूर, गोंदवलेकर महाराज अशा देवस्थानला जोडत जर तो हायवे गेला तर या भागाचा विकास होईल. या भागातल्या दळणवळणाची साधनं आल्यानंतर हा भाग विकसित होईल. ही कल्पना मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडली आणि ती कल्पना मुख्यमंत्री महोदयांना पटली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला नव्यानं सर्वे करण्याचे आदेश दिले. आणि ते आदेश दिल्यानंतर आता झालेल्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते जाहीरही केलं. आणि एकदा आम्ही मुख्यमंत्री महोदय माननीय पूर पाणीचे करायला आले होते, तेव्हा त्या गाडीमध्ये माझा मुख्यमंत्री महोदयांचा विषय चालू होता, तेव्हा हे गाडीत होते. मग तेवढ्यावर शक्तीपीठ महामार्ग झाला असता तुम्हाला माहित नाही. उत्तम जानकारी